इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम दरेवाडी गावात घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। विहिरींनीही तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून वणवण। नागपुरात सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर विदर्भात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। शहरातील ट्रॅफिक सिग्नल 12 ते 4 पर्यंत बंद ठेवण्याची मागणी। नागरिकांना तापमान वाढीचा त्रास। परभणी शहराच्या इक्बालनगर परिसरात 2 गटात राडा। लहान मुलांच्या वादावरून दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती। 200हून अधिक लोकांच्या जमावाकडून दगडफेक। शांतता राखण्याचं पोलिसांकडून आवाहन। नागपूरमधील रिअल इस्टेट एजंट अंकुश कडू यांची हत्या। 6 तरुणांनी भर रस्त्यावर दुचाकी थांबवून धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली। घटना सीसीटीव्हीत कैद। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी लागणार। 17 वर्षांच्या सुनावणीनंतर निकाल राखीव। मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता। नवी मुंबई मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप, तर 32 वर्ष संगीता खरात यांचा प्रसूतीनंतर मृत्यू। अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या। जगदीश शिंदे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। हल्ला करणाऱ्याची इचलकरंजी पोलिसांनी धिंड काढली। जवाहरनगर परिसरातील जिजामाता क्रीडांगणावरील घटना। मोबाईल मागितल्याच्या कारणावरून आसिफ मुजावरकडून प्राणघातक हल्ला। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात 580 शिक्षकांचे शालार्थचे पुरावे सापडले। सूत्रांची माहिती। बनावट कागदपत्रांच्या आधारे आयडी बनवल्याचं निदर्शनास। उपसंचालक नरड यांना अटक। बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती। पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल। कासलेनं केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं उघड। रणजित कासलेंच्या व्हिडिओचा आधार घेत आरोप करणाऱ्यांवर अमृता फडणवीसांचा संताप। मला या वादात कशासाठी ओढताय? अमृता फडणवीसांचा संताप। कासलेंचा व्हिडिओ अॅडव्होकेट प्रज्ञा पवार यांनी ट्विट केला होता। पुण्यात संग्राम थोपटेंच्या पाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का। युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटलांचा राजीनामा। रोहन सुरवसे पाटलांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला। मोर्चे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंची पक्षाला सोडचिठ्ठी। थोपटे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती। आज भोरमध्ये मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार। सोलापूरच्या करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नारायण पाटील गटाचे 3 उमेदवार विजयी। सालसे गटातील रविकिरण फुके, दशरथ हजारे आणि आबासाहेब अंबारे 1440 मतांनी विजयी। सबर का फल मीठा होत आहे। जे काही थांबलंय ते लवकरच मिळेल, काळजीचं कारण नाही। भरत गोगावलेंचं रायगडच्या पालकमंत्रीपदावर भाष्य। कोणत्याही निवडणुका होऊ द्या, आमचाच विजय होणार। महायुतीच्या नेतृत्वात आमचा विजय होईल। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। भाजपसाठी चांगलं वातावरण होईपर्यंत निवडणुका होणार नाहीत। पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रश्नावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासवर गुन्हा दाखल। निष्काळजीपणाचा ठपका। डॉक्टर घैसास यांनी भिसे कुटुंबियांकडे 10 लाखांच्या डिपॉझिटची मागणी केली होती। डॉक्टर घैसास यांनीच आयव्हीएफ करा असं भिसे कुटुंबाला सांगितलं होतं। मंगेशकर रुग्णालयानं आयव्हीएफसाठी कोटेशन देखील दिलं होतं। अमित गोरखेंची प्रतिक्रिया। तनिषा भिसे प्रकरणात सगळ्यांना तपासाला सामोरं जावं लागेल। घैसासवर गुन्हा दाखल। आता कागदपत्र कोर्टात सादर होणार। चाकणकरांची प्रतिक्रिया। विलेपार्लेतील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई। मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधव एकवटले। अहिंसक रॅलीचं आयोजन। कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती। तर तोडक कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याचं निलंबन। पालिका आयुक्त भूषण गगराणींचे आदेश। मंदिर तोडक कारवाई प्रकरणी निलंबन। सरकार भाजपचं असतानाही पालकमंत्री का आंदोलन करतायत? जैन मंदिरासाठीच्या आंदोलनावरून मंगलप्रभात लोढांवर आदित्य ठाकरेंची टीका। वाल्मिक कराडचा 20 वर्ष हत्येसाठी वापर केला। वापर झाल्यानंतर कराडला संपवावं असं धनंजय मुंडेंना वाटलं असेल। मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांना अटक। ईडी कार्यालयाला टाळं ठोकल्यानं कारवाई। अखिलेश यादव यांना मुंबईतील घरातून पोलिसांनी अटक केली। अखिलेश यादव यांना अटक। अटकेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात आंदोलन। श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात 3 जण बुडाले। मृतांमध्ये 2 सख्या भावांचा समावेश। समुद्राच्या पाण्यामध्ये चेंडूने खेळत असताना लाटेनं खेचले गेले। मुंबईच्या भांडूपमध्ये एका तरुणाचा धिंगाणा। तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न। बेस्ट बस अडवून बसचीही तोडफोड।
नाशिक मुंबई महामार्गावर 2 चारचाकी गाड्यांची धडक, अपघातात दोन्ही गाड्या पलटी, अपघातात 4 जण गंभीर जखमी, 6 जणांना किरकोळ दुखापत. गडचिरोलीत हत्या करून पसार झालेला आरोपी ताब्यात, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई, गडचिरोलीच्या नवेगावच्या एका निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या. कत्तलीसाठी आणलेल्या 19 गोवंशाची शहादा पोलिसांनी सुटका केली, 6 लाखाचा मुद्देमाल जप्त. नंदुरबारच्या शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात कारवाई. नंदुरबारच्या शहादा शहरातून 35 बेवारस मोटारसायकली जप्त, ज्यांच्या मोटारसायकली चोरीला गेल्या असतील त्यांना ओळख पटवण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्हा परिषदेकडून QR कोड, विविध योजनांची माहिती घरबसल्या मोबाईलवर मिळणार, नागरिकांना फायदा होणार. धुळे शहरातील गरुड मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन, शहरातील 16 संघांचा सहभाग, व्हॉलीबॉल शॉर्ट असोसिएशनकडून भव्य स्पर्धा. धुळ्याच्या शिरपूरमधील उपविभागीय कार्यालयात स्तुत्य उपक्रम, कार्यालयात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय. धुळ्यात प्रथमच खानदेश-कॉण परिषदेचं आयोजन, परिषदेला 150हून अधिक बालरोग तज्ज्ञांची उपस्थिती, डॉक्टरांकडून लसीकरणावर मार्गदर्शन. धुळ्यात AB फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानानं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन.